किल्ले पुरंदरच्या चारी बाजूचे बुलंद बुरुज आपले तोफाचे कंठ फोडून माथ्यावरच्या मावळी निळ्या वैशाखी आभाळाला खबर देत होते. राजश्रिय विराजित सकळ गुणमंडित भोसले कुलावंतस श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या थोरल्या राणी सरकार सईबाई साहेब प्रस्तुत झाल्या. पुत्ररत्न प्राप्त झाले आणि ती खबर ऐकून किल्ले पुरंदरच्या सगळ्या राऊळातील देव आपोआप सोयरात पडले होते. पुरंदरच्या सदर महाला बैठकीवर बसून जिजाबाई खलितांचे मायने सांगत होत्या. समोर बसलेले बाळकृष्णपंत हनुमते ते मायने आणि मजकूर कागदावर उतरून घेत होते. बाहेर 18 कारखान्यातील असामींना पांढऱ्या गलमिशांचे गोमाजी नाईक पानसंबळ खांद्यावरच्या परातीतील साखर मुठीमुठीने वाटत होते. कुणीतरी लगटीने गोमाजीबाबांच्या तोंडात साखर मूठ भरली. तिचे निसटते कण गोमाजीबाबांच्या पांढऱ्या धोट मिशीत अडकले होते. गोमाजींना डिवचवण्यासाठी एक तरणा मावळा म्हणाला, नाईक, लय लहान मूठ आहे तुमची. त्यांच्याकडे डोळे वटारून बघत गोमाजीबाबा गरजले, मोरये, परातच वस्तू तुझ्या थोबाडात. आणि गोमाजी स्वतःवरच खुश होऊन मान मागे टाकून कल्ले थरकवीत दिलखुलास हसले. सदर महालात खलितांच्या लाल फासबंदाच्या थैल्या तयार झाल्या. थैल्या ठेवलेल्या तबकाचा जिजाबाईंनी उजव्या हाताचा दस्तुरी स्पर्श केला. सदरेच्या भिंतीशी उभ्या असलेल्या खबरगीरांच्या पथकातील एक एक खबरगीर सामोरे आला. आऊसाहेबांना मुजरा करून आणि बाळकृष्णपंताच्या हातून आपापली थैली घेऊन बाहेर पडू लागला. फलटण, तळबीड, सिंदखेड, बंगरूळ, चौक चौहाटा त्या थैल्या जाणार होत्या. जिजाबाईंनी शेवटची थैली आपल्या हातात घेतली. त्यांच्या समोर मावळपट्टीतील नामांकित खबरगीर विश्वास नानाजी मुसेखोरकर उभा होता. त्यांच्या हातात ती थैली देत जिजाबाई म्हणाल्या, विश्वासराव, जातीनिशी ही थैली राजांना रुजू होईल असे कर. आमचा सांगावा सांग की जरूर निघून येणे. पुत्ररत्न प्राप्त झाले. जी म्हणत विश्वासरावाने थैली धरला हात आपल्या माथ्याला लावून जिजाऊंना मुजरा भरला. विश्वासराव सदर महालाबाहेर पडला. धावणीची वाट बिनघोरी आहे की नाही हे टेळण्यासाठी जासुदांचा नाईक बहिर्जी राजांच्या घोडदळापुढे एक मजलेवर दौडत होता. सुपे जवळ आले. बहिर्जींच्या घार नजरेला एक स्वार सामनेच दौड घेत येताना दिसला. झटकन बहिर्जीने आपल्या उजव्या तळहाताची झड कपाळावर चढवली. डोळे बारीक करीत त्या स्वाराचा कानोसा घेतला. त्यांच्या घोड्यावरची मावळी जिनाची खून चांगली पडताच त्या टाच मारून धूळ फेकीत आपला घोडा एकदम पुढे काढून दौडत्या टापेने त्या क्षणात स्वाराला गाठला. बहिर्जीला बघताच समोरचा विश्वास पायउतार झाला. काय खबर आहे विश्वास? मुजरा घालणाऱ्या विश्वासला बहिर्जीने लगोलग चाचपून पाहिलं. लय नामी खबर हाय नाईक. दण्यासनी बाळकिसन झालं. पुरंदावरनं मासाहेबांची थैली घेऊन आलो ह. विश्वासने आपला दाटला उत्साह तळपत्या डोळ्यांनी फोडला. धन्यांचं बाळकिसन? कव्वा? भले रे माझ्या बादरा. म्हणत बहिर्जींनी मान मोडून जिन्यावरून खाली लटकी छलांग घेतली. आपण राजांच्या खबरगीर खात्याचे नाईक आहोत. विश्वास एक मामुली खबरगीर आहे हे विसरून बहिर्जीने सरसे होत विश्वासची थेट उरभेट घेतली. त्यांचे खांदे थोपटले. वळीव पावसाचा मारा होणार ही इशारा देणारा भन्नाट वारा सुटला होता. लगबगीने बहिर्जीने आपल्या घोड्याचा मोहरा मावळा वळवला. राजांच्या सामने रुजू होण्यासाठी तो विश्वाससह मागच्या मजलीकडे चौपट दौडू लागला. राजांचे घोडदळ नजरटप्प्यात येताच त्या दोघांनी आपल्या जनावरांची धावणी कदमबाज केली. धीम्या चालीची घोडे येऊन राजांच्या समोर आले. पायउतार होऊन दोघांनी झटक्यात राजांना अदब मुजरे रुजू केले. राजांच्या पाठीवर कायदे आखडलेल्या घोडदळाचे मावळे श्वास रोखून उभे होते. इकडे आभाळाच्या शिवारात वळीव पावसाच्या ढगांनी मेंढी कपाळासारख्या केव्हा जमाव धरला ते कुणालाही कळले सुद्धा नाही. राजे कुमेत जातीच्या तपकिरी उमद्या जनावरांवर मान बुलंद बैठक जमवून बसले होते.
घोड्याचे भगवे रेशमी कायदे त्यांनी आपल्या अंगठीधारी सडक बोटांनी आखून धरले होते. कपाळीचे 2 तलाचे आडवे शिवगण, छातीकडे धारदार नाकाचा तरतरी शेंडा, कानशिलाकडे निमुळते होत गेलेले दोन्ही डोळ्यातील 2 सूर्य वागवणारे लांबट डोळे, उभट शंखासारखे रंग, सतेज मुद्रा, छातीच्या ठोकेदोडीशी कान लावून विसावलेली कंठातील 64 कवड्यांची आई भवानीची पावन माळ असे ते राजयोगी रूप होते. धावणीत घोड्यांच्या टापाखाली उसळलेली तांबड धूळ त्यांच्या पांढऱ्या शुभ्र टोपावर आणि काळ्याशार दाढीवर उतरून सार्थकी लागली होती. बहिर्जीला बघताच राजांच्या रक्त जागल्या रसरशीत ओठातून काळजाची ठाव घेणारी सोनेरी बोलांची चलाक कबुतरे क्षणात उडाली. बोला नाईक. सीताप पाठमोरे वळाया. कोण वजह? काही आफत? राजांच्या उजव्या भुवईचे वर चढत कमानी बाग धरला. नाही धनी, ह्यो इस्वास पुरंदरवरून माँसाहेबांची थैली घेऊन आला. लय खुशीची खबर हाय. थोरल्या राणीसाहेबांसनी बाळकिसन झालं. धाकलं धनी आलं. कलच्या बेस्तरवारी. असं? जगदंब जगदंब. राजांच्या कपाळीचे शिवगंध सईबाईंच्या सावळ्या मुद्रेच्या आठवणीने क्षणभर आकसले. नकळतच त्यांच्या हाताची सडक बोटे छातीवरच्या माळेतील सफेद कपड्यांवरून फिरली. दुसऱ्या क्षणी आपल्या तळहाताचा भार जिनावर टाकीत राजे मान मोडून घोडाउतार झाले. शांत पावलांनी विश्वाजवळ जात त्यांनी काही न बोलता त्यांचा खांदा हळूवार थोपटला आणि आपल्या हाताच्या डाव्या हातीचे सोंडकडे झटकन खेचून त्यांनी ते विश्वासला दिले. मागच्या घोडदळातील मानकोजी, मुरारबाजी, येसाजी, तान्हाजी ही हिरोलीची दौडीची मंडळी केव्हाच पायउतार झाली होती. त्यांना दौडीतले मावळे पगड्यांना झटके देत कसली खबर म्हणून विचारू लागले. ढगात उठलेल्या विजेचा प्रकाश लोट क्षणात मुलूकभर पसरतो तशी ती खबर घोडदळभर पसरली. ते ऐकताना न राहून एका मावळ्याने नरडीची घाटी फुलवीत आभाळाकडे मान उडवीत किलकारी दिली. आई भवानीचा उदो, हर हर महादेव असे घोडदळ ती किलकारी पुन्हा पुन्हा तशीच उचलताना रोमांचून उठली. राजांनी मागे वळून हसत आपल्या जान कुर्बान मावळ्यांना एकदा नजर दिली. विश्वासने दिलेली थैली डोळे मिटून आपल्या कपाळीचे शिवगंधावर टेकून शेजारी असलेल्या निळोपंत बहुलकरांच्या हाती दिली. राजे राजगडावर आलेला 8 दिवस लोटले नसतील तोच दिल्लेर मिर्झाची प्रचंड शाही फौज मुळामुठेची पाणी घुसळून टाकीत पुण्यात घुसली. गौर, हांडा, बुंदेला, राठोड, कछवा, चंद्रावत अशा राजबंद्या राजपुतांच्या केसरी डेऱ्या रावट्यांची प्रतिबिंबे मुळामुठेच्या पाण्यावर तरंगत हिंदोळू लागली. दिल्लेर खानाच्या दिमतीखाली सगळ्या जातींचा खान पुण्यात ठाण झाला. हत्ती, घोडे, उंट यांच्या कालव्याने प्रांत पुणे सुन्न झाला. अब्दुल खान, फते लष्कर, मेहलिया, अगडबंब तोफाची भांडे तोफखान्याचा प्रमुख मीर अतिश खान याने रांगेत लाखून ठेवली. पाठीकडे झुकते झालेले किमॉश डोक्यावर घेऊन चुनीदार बिजारीचे डगल जाम्यावर झगमगीत जाकिटे चढवलेले दिल्लेरचे पठाण यांनी बहलिया हशम घोडे फेकीत पुण्यात धुमाकूळ घालू लागले. डोक्यावर केशरी साफे बांधलेले हनुट्याजवळ दाढ्या पिकलेले मिर्झा राजांचे कुंवर, सिंग आणि ठाकूर राजांच्या खबरा उचलण्यासाठी 12 मावळात घुमू लागले. आले. दिल्ली दरबारचे सगळ्यात ताकदवार आक्रमण मराठी दौलतीवर चालून आले. प्रभू रामचंद्राच्या रघुकुलाचा वारसा सांगणारा मिर्झा राजा राजांचे स्त्रीचे राज्य तसनस करण्यासाठी स्वामी निष्ठेच्या किल्लती काबे पांघरून आला. येताना तो रणचंडीचा कोटीयज्ञ पेटवून आला होता. त्यात काही कमी पडायला नको म्हणून आता तो मराठी मुलखाची होळी पेटवणार होता. त्याची उमर 60 वर्षाची होती. 60ला बुद्धी नुसती नाठीच होत नाही तर खोटीसुद्धा होऊ शकते, कारण आजवर जे कधीच घडलं नव्हते ते आज घडणार होते. मराठे राजपूत एकमेकांवर उभे हत्यार धरणार होते.
सूर्यवंशजाकडून लवकरच एक साक्षात सर्जा सूर्य ग्रासला जाणार होता. पुण्यात येताच मिर्झा राजाने तळाचा कब्जा आपल्या हाती घेऊन राजा जयवंत सिंगाला रिहा केले. जयवंत सिंग दिल्लीच्या रुखाने कूच झाला. आपल्या डेऱ्यात बसून हुक्क्याच्या नळीतून धुराचे फव्वारे फेकीत दिल्लेर खान शिवाजीच्या कुठल्या किल्ल्यावर आग ओकावी या खयालात डुबून गेला होता. आपल्या आलिशान शामियान्यात खुशबुदार सरबताचे घोट घशाखाली सोडीत मिर्झा राजा शिवाजीवर किती ढंगाच्या चाली रचाव्यात याचा विचार करीत होता. उन्हाच्या तखलखीने त्याचे पातळ होठ पुन्हा पुन्हा सुकत होते. सरबत कामी येत नव्हते. अफजल खानाला उर भेटीत फोडणारा, शाहिस्तेखानाची बोटे छाटणारा, शाही सुरतेची शान लुटणारा सेवा त्याच्या डोळ्यासमोरून हलत नव्हता. मध्येच त्याच्या कपाळावरच्या केशरी कुलटिळा आकसत होता. चढत्या उन्हाबरोबर त्याच्या जीवाची नुसती काहिली होत होती. नेहमीच्या पूजेतील स्फटिक शिवलिंगावर राजांनी आपल्या सडक बोटांनी बेलपत्रे वाहिली. क्षणभर आपल्या दळणदार पापण्या मिटत त्यांनी हात जोडले. हे शिवलिंग एक वेळा त्यांच्याशी न सांगता येणाऱ्या बोलीत बोलत आले होते. काजळणाऱ्या त्यांच्या मनाला स्फटिक स्वच्छ करीत आले होते. आज मात्र कधी नव्हे, ती निराशार कंठाची भस्ममंडित अशी साक्षात शिवाजी मुद्रास त्यांच्या मिटल्या डोळ्यासमोर खडी टाकली. तिचा दाट निळा कंठ बघताना राजांचे उभे राजेपण भान थरकून उठले. त्यांनी डोळे उघडले. समोरचे स्वच्छ शिवलिंग अंगभर तळपतच होते. शेजारी उभ्या असलेल्या संभाजी राजांना राजांनी नजरेने शिवलिंगावर द्विलपत्रे वाहण्याची इशारत केली. शंभूराजांनी तबकातील 2 बेलपत्रे स्फटिक सुंदर शिवलिंगावर वाहिली. राजांनी मिटलेले डोळे तसेच ठेवून आपले हात जोडले. त्यांच्या मिटलेल्या छोटेखानी डोळ्यांसमोर मात्र महाबळेश्वराच्या माथ्यावर कृष्णेच्या पात्रात गळाभर पाण्यात उतरलेल्या आबासाहेबांची शिवपिंडीसारखी दिसणारी मुद्रा क्षणात उभी ठाकली. ती दिसताच त्यांनी जोडलेले हात उचलून आपल्या कपाळाला नेऊन भिडवले. चला, राजे त्यांच्या खांद्यावर हात चढवीत म्हणाले आणि शंभूराजांसह राजे जिजाबाईंच्या महालाकडे आले. जिजाबाईंना वंदन करून ते त्यांच्या सोबतीने राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या सदरेवर आले. सदरेवर सरलष्कर नेताजी, आनंदराव, येसाजी, मोरोपंत अशी मंडळी हात बांधून उभी होती. कुणाचीच मान वर नव्हती. अदब मुजरे झडले. राजे, जिजाबाई आणि बाळराजे सदर बैठकीवर बसले. वर्मी बांध लागलेले पाखरू चित्कारण्याची ताकद नसलेले तसेच फडफडत जावे तसे काहीचे क्षण गेले. एक सेवक जगदंबेच्या भंडाऱ्याची परडी घेऊन सदरेवर राजांसमोर आला. काही न सांगता बोलता त्याने हातची परडी राजांसमोर पेश केली. भंडाऱ्याची पहिली चिमट सदरेच्या देवतेला उधळून राजांनी दुसरी चिमट आपल्या कपाळीच्या शिवगंधावर घेतली. भंडाऱ्याची परडी सदरभर फिरली. इमानी कपाळे भंडाऱ्याने भरली. राजांच्या हात इशारितीवर सगळी मंडळी बसती झाली. भयान शांतता पसरली. कधी नव्हे एवढ्या जाणवणाऱ्या गंभीर आवाजात राजे बोलू लागले. आम्हात ज्याची धास्ती होती ते समोर आले. औरंगशहाच्या मनी आमचे श्रीचे राज्य चलते आहे. ते बुडवावे म्हणून त्याने नामजाद केलेले दिल्लेर व मिर्झा पुण्यात उतरले. मिर्झा राजाची चाल अजून खुली झाली नाही, पण आम्ही ती जाणतो. आता त्याच्या जमते कोंढा किंवा पुरंदरच्या रुखाने कूच करतील. औरंगशहा रजाबंद करण्यास मिर्झा राजा हरहुन्नराची कोशिश करेल. बोला मंडळी, तुमची जाणती मसलत बोला. राजे थांबले.